उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। 10 मार्च 2024 को उल्लासनगर शहर में ई-बस परिवहन सेवा का उद्घाटन किया गया, जिसके तहत 5 इलेक्ट्रिक बसें शुरू की गई थी। उल्लासनगर शहर के नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिलने के कारण उल्लासनगर महानगर पालिका ने शुक्रवार से नागरिकों की सेवाओं के लिए 5 अतिरिक्त बसें शुरू की है। अब शहर में महानगर पालिका की कुल 10 ई-बसें चलने लगी है। आयुक्त अजीत शेख ने कहा कि आगामी समय में अधिक बसें जोड़ी जाएगी और अन्य मार्ग शुरू किए जाएंगे और अंबरनाथ बदलापूर शहरों से भी बस सुविधाएं जोड़ी जाएगी। आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये आपण परिवहन सेवा काही दिवसापूर्वी चालू केलेली होती आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण 5 गाड्या चालवलेल्या होत्या। नंतर आपल्या फ्लीटमध्ये अलीकडेच अजून 5 गाड्या आलेल्या आहेत आणि त्या गाड्या आजपासून आपण रूटवरती आणलेल्या आहेत। ह्या गाड्या ज्या आहे शहरांतर्गतच आपण चालवणार आहोत आणि ह्या नॉन एसी गाड्या आहेत। आपल्याला जे पहिले 5 गाड्या आपण चालवलेल्या आहेत त्यावरती फार चांगला लोकांचा रिस्पॉन्स प्राप्त झालेला आहे आणि लोकांची मागणी सुद्धा होती की अजून गाड्या वाढवणं गरजेचं आहे, काही रूट्स वाढवणं गरजेचं आहे, काही शहराबाहेरचे जे रूट्स आहेत ते सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे जसे जसे गाड्या आपल्या वाढतील तसे तसे रूट्स आपण वाढवत नेणार आहोत आणि शहराच्या बाहेर सुद्धा जसे अंबरनाथ आहे किंवा बदलापूर किंवा इतर कल्याण वगैरे ह्या शहरामध्ये सुद्धा आपण सेवा चालू करण्यासाठी प्रयत्नरत आहोत आणि आजपासून आपले 5+5 म्हणजे 10 गाड्या ह्या शहराच्या सेवेमध्ये आपण समर्पित केलेल्या आहेत आणि मी समस्त जनतेला आवाहन करतो की कृपया आपण या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि ही सेवा आपली अशीच नेहमी कार्यरत राहील यासाठी आपण सगळ्यांचं सहकार्य हे अतिशय गरजेचं आहे। धन्यवाद। आपल्याला माहितीच असेल की उल्हासनगर वासियांसाठी आपण परिवहन सेवा सुरू केलेली आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून आपल्या बसेस या संपूर्ण शहरात फिरत आहेत आणि आज जवळपास 10 बसेस पूर्ण शहरात फिरत असून प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत। आता पुढील महिन्यातच आपल्या पुढील 10 बसेस एसी बसेस ह्या उपलब्ध होणार आहेत। मी उल्हासनगर शहरवासियांतील सगळ्या नागरिकांना विनंती करेन की त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आज माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेल्या सूचनानुसार मी स्वतः व आमचे डेपो मॅनेजर आम्ही प्रवाशांची तिकीट चेकिंग साठी खास करून आज बसमध्ये प्रवास करत आहोत। प्रवासी हे बसेसचे तिकीट व्यवस्थित काढतायत की नाही, तसेच आपले कंडक्टर त्यांना व्यवस्थित सुविधा देऊन बसेसची तिकीट योग्य प्रमाणे देत आहेत की नाहीत याची तपासणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। बहुत सालों बाद ये सुविधा मिली। पहले थी ये बस की सुविधा, तो हम लोग हमेशा आते थे शिव मंदिर, पूरा ग्रुप आता था और पिकनिक भी मनाते थे हम लोग यहाँ। अभी काफी सालों बाद ये सुविधा मिली, अच्छा लगा, बढ़िया लग रहा है और आने वाले वक्त में यदि ऐसी बस की सुविधा मिलती है और सबने जैसा कहा कि करजत तक की बस चलेगी, वो हम लोगों के लिए, सभी यात्रियों के लिए बहुत ही सुविधाजनक होगी। एकदम सही और एकदम बेस्ट। लेकिन मैं अभी जा रहा हूँ अपना खरौली जा रहा हूँ, पर अब मैं क्या बोल रहा हूँ, उल्ला कैंप और ये अपना 5 नंबर 2 रूट है ना, उल्ला कैंप से भी गाड़ी निकालो और 5 नंबर से भी निकालो, क्योंकि दोनों हाईवे रोड है, क्योंकि उल्ला कैंप वालों को भी तकलीफ नहीं होना, मंगे 5 नंबर वाले को भी तकलीफ होना। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।